बाणगाव बाणेश्वर दुमदुमले. संत बाबूजी महाराज उत्सवात भक्तांचा जनसागर. भक्ती अन समतेचा महासंगम. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील बाणगाव बाणेश्वर येथे श्री संत बाबूजी महाराज यांचा 1.25 महिना चालणारा भव्य उत्सव सध्या मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानची ख्याती आता सर्वदूर पसरली असून या सोहळ्यासाठी गावोगावचे भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. पौराणिक वारसा आणि महती अशी आहे की बाणगाव या गावाला बाणगाव बाणेश्वर असे संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी बाणेश्वर नावाच्या राक्षसाचा वध भगवान श्रीकृष्णाने केला होता. तेव्हापासून या गावाला हे नाव पडले. याच पवित्र भूमीत नवनाथ पंथातील वारकरी संत बाबूजी महाराज यांनी आपली साधना केली. सुरुवातीला साधू बाबा म्हणून परिचित असलेल्या या संतांना आज सर्वजण बाबूजी महाराज म्हणून श्रद्धेने पूजतात. त्यांना देवलोकी जाऊन 4 दशके उलटली असली तरी त्यांच्या प्रती असलेली श्रद्धा आजही जन्मांसात अढळ आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा 1.25 महिना चालतो. या काळात भाविक श्रद्धेने बुधवार पाळतात. उत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात सुप्रसिद्ध हरिभक्त अमृतकर महाराज यांच्या भागवत व कीर्तनाची अमृतवाणी भाविकांना ऐकायला मिळते. हे भागवत व कीर्तन ऐकण्यासाठी संपूर्ण गाव आणि परिसरातील भाविक एकत्र जमतात. संत बाबूजी महाराज पालखी सोहळा आणि अनोखी परंपरा पाहाव्यास मिळते. उत्सवाच्या शेवटच्या 3 दिवसात बाबूजी महाराजांची पालखी गावातून निघते. यावेळी गावकरी पालखीसोबत असलेले पालखीवाले आणि वारक्यांचे पाय धुवून त्यांची पूजा व आरती करतात. ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली जात आहे. या पालखीत विविध गावांवरून आलेल्या दिंड्या, भजनी मंडळी आणि अवधूती भजनाचा गजर वातावरणात चैतन्य निर्माण करतो. संत बाबूजी महाराज उत्सव सोहळ्यात होणाऱ्या महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. भक्ती, शक्ती आणि समतेचा हा अनोखा सोहळा यवतमाळ जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा ठरत आहे. सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाणारी भक्ती आणि बाणगाव बाणेश्वर येथील अनोखी दहीहंडी. उत्सवाचा समारोप दहीहंडीने होतो. पिंपळाच्या झाडाला दहीहंडी बांधली जाते. गावातील नागरिक आपापल्या घरून धी आणून या हंडीत अर्पण करतात. हंडी फुटल्यानंतर जो प्रसाद काला वरून खाली टाकला जातो तो मिळवण्यासाठी भाविक आपले दुपट्टे पसरवून उभे राहतात. हा प्रसाद आपल्या पदरात पडावा अशी प्रत्येकाची भावना असते. बाबूजी महाराजांचा हा उत्सव केवळ धार्मिक नसून तो सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. येथे सर्व जातीधर्माच्या लोकांसोबतच मुस्लिम समाजातील लोक सुद्धा या उत्सवात सामील होतात, अशी माहिती स्थानिक नागरिक राजेंद्र ढगे यांनी दिली. बाणगाव येथे बाणासूर नावाचा एक राक्षस होऊन गेलेला होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे अपहरण करून संहार केले होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णासोबत बाणेश्वराने युद्ध केले आणि युद्धामध्ये श्रीकृष्ण भगवान जिंकले आणि त्यांना वरदान दिलेलं आहे की हे गाव तुमच्या नावाशी ओळखलं जाईल, म्हणून बाणगावला बाणेश्वर असे संबोधले जाते. आमच्या इथे श्री संत प्रमाण बाबूजी महाराज यांना आज 4 दशक होऊन गेलेले आहे. 4 शतकाच्या अगोदर श्री संत बाबूजी महाराज यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आई वडील कोण होते कोणालाही पता नव्हता. इथून अगोदर जुने लोक बाजारपेठला जायचे. त्यावेळेस एक सुतार जमातीचा हा चाटू चमचे घेऊन नेर येथे विकायला जात होता. त्यावेळेस त्यांना त्यांची अनुभूती आलेली आहे. तेव्हा श्री संत परमहंस बाबूजी महाराजांना बाणगाव येथे घेऊन आले आणि त्यांनी आमच्या बाणगाव येथे खूप मोठी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून श्री संत बाबूजी महाराज आज प्रगटलेले आहे. त्यांचं नावलौकिक ह्या नेर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि खरोखरच
विश्वास ठेवून आपण त्यांची मनोभावे कामना केली, प्रार्थना केली तर आपले मनोगत पूर्ण होतात आणि आपली इच्छा पण पूर्ण होते, असे श्री संत प्रमाणस बाबूजी महाराज नवनाथ पंथामधलेच ते पंत वारकरी होते. आणि म्हणून आज त्यांना श्री संत बाबूजी महाराज असे म्हटले जाते. कारण की अगोदर तर साधुबा म्हणूनच ओळखत होते, त्यांना नाव गाव काही नव्हतं, म्हणून सर्व लोक त्यांना साधुबुवा म्हणत होते. साधुबुवा म्हणजे मग साधुबुवा, तर मग त्यांना बाबूजी महाराज म्हणायला लागले. बाबूजी म्हणजे जगाचा पालक, आपण ज्याला पित्याला बाबूजी म्हणतो ते असे पालक, म्हणजे ते या गावचे, एरियाचे आणि जगताचे असे पालक होऊन गेलेले आहेत. आणि आज आमच्या इथे चतुर्थीला, म्हणजे होळी झाल्याच्या नंतर 3 दिवसांनी चतुर्थी येते, संकट चतुर्थी, त्या दिवशी महाराजांचा होम हवन केला जातो. दुसऱ्या दिवशी महाराजांची भव्य अशी राजथाग्यामध्ये मिरवणूक निघतात, गावोगावची मंडळी येतात, पालख्या येतात, वारकरी मंडळी, सांप्रदायिक सर्व लोक येतात आणि बाबूजी महाराजांची अशी एक भव्य अशी राजथाग्यातली मिरवणूक काढल्या जाते. आमच्या येथील सर्व जाती पंथ धर्माचे लोक एकत्र येतात आणि उत्सव साजरा केला जातो. आमच्या इथे लहान मोठा थोर, हिंदू मुस्लिम असं काही भेदभाव केला जात नाही. आमच्या इथे मुस्लिम समुदायाचे लोक येतात, त्यांना मानतात आणि त्यांच्या उत्सवामध्ये सहभागी होतात. हे आमच्या इथले खूप मोठं म्हणजे एक वरदानच आहे. लोक म्हणतात की सलोखा ठेवा, सलोखा ठेवा. सलोखा म्हटल्यानं होत नाहीये. सलोखा हे तुमच्या मनामध्ये पाहिजे. भावनिक आत्मीयता, एकामेकाविषयी प्रेम, ते मग कोण्याही समुदायाचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, तुमच्या मनातली एकमेकाविषयी आत्मीयता असेल तर खरोखर सुख शांती तेथेच नांदला जातो.